नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पुन्हा एकदा एक नव्या खेळाला सुरुवात झाली आहे. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड नेमकी कुणाच्या हातात असेल हा प्रश्न निर्माण होत असताना ऐनवेळी नव्या घडामोडी घडल्या, अनेक बदल घडले आणि सुनेत्राताई पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र आली. जरी सुनेत्राताई पवार राष्ट्रीय अध्यक्ष झाले असल्या तरी खरी राष्ट्रवादी कोणाच्या हातात आहे, राष्ट्रवादीचे नियंत्रण कोणाकडे आहे हा प्रश्न उपस्थित होत असताना तो प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल या दोघांच्याच हातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नियंत्रण आहे असा जो आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी केला होता आणि आता त्याला बळ मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सुनेत्राताई पवार यांना तात्काळ गटनेतेपदी निवड करणं असेल किंवा त्यांना तात्काळ उपमुख्यमंत्री पदाची शपथ देणं असेल, ह्या सगळ्या घडामोडी करत असताना ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समोर आले होते त्यामध्ये मग प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या चौघांची नावं जास्त चर्चेत येत होती. आणि यामुळेच शरदचंद्र पवार यांच्या गटाचे जे काही नेते आहेत, विकास लावांडे हे असतील किंवा रोहित पवार असतील किंवा अनेक नेते यांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 4 नेते हे वेगळ्या पद्धतीनं सूत्र हलवण्याचा प्रयत्न करतायत आणि विशेष म्हणजे यांना चांडाळ चौकडी असा सुद्धा शब्दप्रयोग या नेत्यांकडून त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु प्रश्न असा आहे की आज सुनेत्राताई पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ही निवड होणं गरजेचं होतं आणि त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची झाली. यामध्ये सुनेत्राताई पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली, पत्रकार परिषद झाली. या ठिकाणी सुनेत्राताई पवार या आपलं मत व्यक्त करतील, पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची ते उत्तरं देतील आणि ज्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळाली नाहीत ती सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून मिळतील ही अपेक्षा पत्रकारांनाही होती आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा होती. परंतु झालं सगळं त्या ठिकाणी वेगळंच. सुनेत्राताई पवार या मधल्या टेबलवरती मध्ये बसलेल्या होत्या. एका बाजूला सुनील तटकरे आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल हे बसलेले असताना प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावेळेस मात्र सुनेत्राताई पवार यांना एकही शब्द बोलू दिला गेला नाही. सगळी काही पत्रकार परिषद होती ही पटेल आणि तटकरे या दोघांनी त्या ठिकाणी घेतली आणि ज्यावेळेस सुनेत्राताई पवार यांना प्रश्न उपस्थित केले त्यावेळेस आता तुम्ही थांबा, तुम्ही निघून जा, आम्ही पुढची पत्रकार परिषद घेतो असंही सांगितलं गेलं. म्हणजे ज्या ठिकाणी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या सुनेत्राताई पवार यांना मात्र पत्रकार परिषदेमध्ये बोलू दिल्या गेलं नाही. हे पूर्ण माध्यमांच्या वतीनं, माध्यमांच्या माध्यमातून जगासमोर गेलं, देशासमोर गेलं. याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार आणि इतर जे काही नेते होते यांच्यामध्ये काही कुजबूज झाली, चर्चा झाली. ती चर्चा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळाली, पाहायला मिळाली. या ठिकाणी या महिला आमदार काय बोलत होत्या तर या म्हणत होत्या की यापूर्वी याच माणसांनी अजितदादांना आम्हाला बोलू दिलं नाही, त्यांच्या जवळ जाऊ दिलं नाही, पण किमान आता सुनेत्राताई पवार यांच्या सोबत तरी आम्हाला बोलू द्यावं, त्यांच्या समोर तरी आम्हाला जाऊ द्यावं. अशा पद्धतीची कुजबूज या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि त्या ठिकाणचे काही आमदार होते यांच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळाली. एवढंच काय तर सुनेत्राताईंना बोलायची वेळ येऊ देऊ नका, काही प्रश्न विचारू नका, अशा पद्धतीची सुद्धा कुजबूज त्या ठिकाणी होत होती. म्हणजे याचा अर्थ काय की राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्राताई पवार जरी असल्या तरी नियंत्रण मात्र पक्षाचं त्यांच्या हाती दिसत नाही. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या हाती ते दिसतंय. आणि याला पुन्हा एक दुजोरा मिळाला तो म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होत असताना याच वेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि प्रदेश अध्यक्षपदी सुनील तटकरे यांची फेरनिवड करण्यात आली. म्हणजे इथं कुणालाही विचारात घेतलं गेलं नाही, कुठली चर्चाही केली गेली नाही आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होत असताना या दोघांनी स्वतःचीच निवड स्वतः करून घेतली असा आरोप सुद्धा पक्षांतर्गत नेते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. चर्चा घडतीये की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची जी निवड झाली ही पारदर्शक पद्धतीनं झालेली नाहीये, आमच्याशी कुठलीही चर्चा केली गेली नाही, आमचं कुठलंही मत घेतलं गेलं नाही, ही भावना पदाधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तसं जर पाहिलं तर जर राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांच्या निवडीची बैठक होती तर या दोघांनी स्वतःची पुन्हा निवड का करून घेतली, त्यानंतर पुन्हा एक कार्यकारिणीची बैठक होऊ शकली असती, सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली असती आणि त्यानंतर निवडीचा कार्यक्रम होऊन लोकशाही मार्गानं या निवडी झाल्या असत्या. अजितदादांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या निवडी ह्या लोकशाही मार्गाने झाल्या होत्या. परंतु या ठिकाणी मात्र ही संस्कृती, हायकमांडची संस्कृती या ठिकाणी येते का, ती वाढते का असा प्रश्न सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये त्या ठिकाणी चर्चेला जातोय. दुसरा महत्वाचा भाग याच्यामध्ये असा येतोय की याच वेळेला
अजितदादा जिवंत असताना 26 जानेवारीला काही पदाधिकाऱ्यांनी ही अजितदादांकडे आपले राजीनामे दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळे सेलचे पदाधिकारी आहेत. मग त्याच्यामध्ये कामगार सेल आहे, त्यामध्ये उद्योग विभाग आहे, मोटार चालक विभाग आहे, त्यासोबत महिला आघाडी आहे, युवक आघाडी आहे, तरुण आघाडी आहे, डॉक्टर सेल आहे, वकील सेल आहे, सांस्कृतिक सेल आहे, अशा वेगवेगळे सेल आहेत. यापैकी अनेक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्याकडे आपले राजीनामे दिले होते 26 जानेवारीला. आणि त्यांनी सांगितलं होतं, पक्षांतर्गत जे वरिष्ठ नेते आहेत हे आम्हाला विचारात घेत नाहीयेत. आम्ही प्रदेशाध्यक्ष आहोत. ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी द्यायची आहे, पक्ष संघटना करायचं आहे, काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करायच्या आहेत, त्यावेळेस आम्हाला सुद्धा विचारात घेतलं गेलं पाहिजे. परंतु ते आम्हाला विचारात घेतलं जात नाही आणि त्यामुळे आम्ही आमचे राजीनामे देतोय असं त्यांनी अजितदादांना थेटपणे सांगितलं होतं. म्हणजे त्यांचा थोडक्यात जो रोख होता तो सुनील तटकरे यांच्याकडे होता, कारण प्रदेशाध्यक्ष ते होते. आणि हे जे काही वेगवेगळे सेलचे प्रदेशाध्यक्ष होते यांनी अजितदादांकडे आपले राजीनामे दिले होते. अजितदादांनी हे राजीनामे स्वीकारले नव्हते, ते त्यांनी फेटाळले होते. यावरती आपण नंतर चर्चा करू, विचार करू असंही त्यांना सांगण्यात आलं होतं. परंतु अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि यानंतर मात्र तात्काळ ज्यांनी राजीनामे दिले होते त्या पदाधिकाऱ्यांचे तात्काळ राजीनामे मंजूर करण्यात आलेले. यामध्ये कोण आहेत तर यामध्ये असंघटित कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे, उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी आणि मोटार चालक वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव आहेत. या तिन्ही प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे हे तडकाफडकी राजीनामे मंजूर करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याशी कुठली चर्चाही केली नाही, काय कारण आहे हेही विचारलं गेलं नाही आणि त्यामुळं हा गट पूर्ण आता नाराज झालेला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या नंतर सुनेत्राताई पवार जरी राष्ट्रीय अध्यक्ष असल्या तरी सुद्धा पूर्ण नियंत्रण आणि त्या ठिकाणी जी सूत्र हलवल्या जात आहेत हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघंच हलवत आहेत. हा कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झालाय आणि त्यामुळे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा 2 गट तयार झालेत. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार, पण कोणती हाही प्रश्न मी उपस्थित केला होता. जसे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचे संकेत मिळतात त्याही पेक्षा अधिक अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचे संकेत आपल्याला अधिक मिळत आहेत. 2 गट आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार झालेत. एक जो आहे तो भारतीय जनता पार्टीशी संलग्न राहावं या विचाराचा आहे, तर दुसरा अजितदादांचं जे स्वप्न होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आणि आपल्याला वेगळ्या पद्धतीनं मार्गक्रमण करणं गरजेचं, तो एक गट वेगळा आहे. याच दोन्ही गटांचं आता पुन्हा एकदा या ठिकाणी दुरावा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक म्हणजे स्वतःची पुन्हा एकदा पुनर्नियुक्ती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी करून घेतली आहे आणि जे राजीनामे अजितदादांनी फेटाळले होते ते मात्र आता अजितदादांच्या निधनानंतर स्वीकारले गेलेले आहेत आणि यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा नवीन खेळाला, नवीन पर्वाला या ठिकाणी सुरुवात झाली असं आपल्याला चित्र मिळत आहे. यामध्ये एक प्रश्न निर्माण होतोय की हे संघटनात्मक शुद्धीकरणासाठी होतंय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलंच वर्चस्व राहावं यासाठी हे सगळं घडतंय, हा प्रश्न उपस्थित होतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की आज सुनेत्राताई पवार जरी राष्ट्रीय अध्यक्ष असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नियंत्रण आहे का, यांची चलती आहे का, तेच हायकमांड होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत का, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. दुसरा भाग असा आहे की या पदाधिकाऱ्यांचे अजित पवारांनी फेटाळलेले राजीनामे तडकाफडकी का मंजूर करून घेण्यात आले. मग यामध्ये पक्ष संघटनेचं शुद्धीकरण आहे की स्वतःचं वर्चस्व कुणाला तरी निर्माण करायचंय, याचं उत्तर तुम्ही द्या. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, पण आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, हा व्हिडिओ आणि माहिती जर आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येऊ. तोपर्यंत धन्यवाद.